नमस्कार सर्वांना. सकाळी सकाळी सूर्यदेवांनी मस्त असं दर्शन दिलेलं आहे. मस्त अशी प्रसन्न सकाळ, सुंदर दृश्य निसर्गाने सजलेलं आहे आणि असं हे प्रसन्न वातावरण आहे. हे वातावरण नरसिंहपूर भीमा नदीच्या काठी निसर्गरम्य ठिकाणावरील नरसिंह देवस्थान, हे देवस्थान इथलं खूप फेमस देवस्थान आहे. गीता आहे माझ्या 2 बहिणींची शेती. तर त्या शेती मी नेहमीच येत असते, पण आता सध्या मी आलेले आहे. उन्हाळा सुट्टी म्हणलं तरी चालेल. उन्हाळा सुट्टीत मग त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे फळांची झाडं आहेत. आता सध्या आहे आंब्याचा सीझन आणि हे आंब्याचे सीझन मी आलेले खास आंबे खाण्यासाठी आणि आंबे तोडण्यासाठी. तर चला, आज आम्ही भरपूर आंबे तोडणार आहे आणि आंबे पण खाणार आहेत भरपूर आणि उन्हाळा सुट्टी एन्जॉय करणार आहे. तर बघा, त्यांच्याकडे पेरूची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, 7 ते 8 व्हरायटी आंब्याची झाडं आहेत, रामफळ आहे. आणि हे बघा, मला पण हे आंबे बघून मी पण आंबे तोडले बरं का. आणि मला आंबे तोडताना एवढा आनंद होतो की कुठलं पण आपल्याला हाताने फळ तोडता येईल आणि ते फळ आपण तोडून खाल्लं तर त्याचा आनंद वेगळा असतो. विकत आणून खाल्लेल्याचा आनंद वेगळा. विकत आणून खाल्लं तर त्याचा आनंद घेता येत नाही, पण तोडून खाल्ल्याचा त्यांना आनंद वेगळा असतो. आणि हे असे आंबे लागले आहेत ह्या झाडाला की तुम्ही लहान मुलंसुद्धा हे आंबे तोडू शकतात. आणि यांच्या कसं आहे, ह्या झाडांचे आंब्याचं जे रुचिक असतं ना, ते उतरत नाही आहे अंगावरती पडला तरी. त्याच्यामुळं आंबे हे मी तोडलेले आहेत. मस्त मी पण एन्जॉय केलेला आहे आणि भरपूर आंबे तोडलेले आहेत. आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे तोडलेले आहेत, ते या व्हिडिओमध्ये शूट केलेलं नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथं फुलं पण आहेत त्यांच्याकडे आणि मोगरा आहे, गुलाब आहे, जास्वंदी आहे, भरपूर प्रकारचे व्हरायटी आहे. 3-4 प्रकारचे चाफा आहे, बेल आहे. जे फुलं पाहिजे त्यांना भरपूर प्रकारचे फुलं आहेत. तर अशा प्रकारे बघा, गावाकडचं दृश्य हे वेगळंच असतं आणि गावाकडे कुणाला आवडत नाही आहे. तुम्ही वर्षभर जरी सिटीमध्ये राहिला आणि गावाकडे 5 दिवस जरी जाऊन राहिला तर वर्षभरचं सगळा आनंद म्हणजे सीन आपला 5 दिवसात जातो आणि मन प्रसन्न होतं. आणि बघा, हे देशी आळू आहे आणि दरवेळेस मी येते त्यावेळेस ह्या आळू मी घेऊन जाते आणि ह्या आळूच्या पानाच्या वड्या खूप सुंदर लागतात, खूप टेस्टी होतात. तर मी भरपूर वेळा प्रत्येक वेळेस गेले की आळूची पानं आणत असते आणि वड्या बनवत असते. आणि मला माझ्या घरात तर सगळ्यांना वड्या आवडतात. माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना, माझ्या सुनांना. मला आम्ही मस्त एन्जॉय करतो. तर अशा प्रकारे मी आळूची पानं तोडून घेते. आता सिटीमध्ये 5 पानं आणायचे म्हणलं तरी 10 रुपयाला 5 पानं मिळतात. आपण इथं किती पण तोडा आणि किती पण हे करा, शेतकऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला किंमत नसते म्हणलं तर चालेल. आणि ते पैशामध्ये आपण मोजू शकत नाही आहे म्हणलं तर चालेल. शेतकऱ्याचं मन खूप मोठं आहे. तर चला, अशा प्रकारे मी एन्जॉय केलेलं आहे. तुम्ही पण एन्जॉय करा.